द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची चिंता आणि डोकेदुखी वाढलेली आहेत। कारण की गेल्या 3-4 वर्षापासून होत असलेला अवकाळी आणि गारपीट यामुळे अक्षरशः द्राक्ष उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आणि यंदा अतिवृष्टी होत असल्या कारणाने द्राक्ष बागेला आपण पाहू शकतात का या ठिकाणी फळधारणा झालेली नाही। अक्षरशः काल रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे या द्राक्ष बागेमध्ये आपण पाहू शकतात का किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आहे आणि कुठंतरी आता हा द्राक्ष उत्पादक जो आहे तर तो या ठिकाणी अक्षरशः लाखो रुपये खर्च केलेला द्राक्ष बाग जो आहे तर याच्यावर कुऱ्हाड चालवत आहेत आणि या ठिकाणी तो तोडून टाकत आहेत। आपण या ठिकाणी या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा भाऊ, तुम्ही हे द्राक्ष बाग जे आहे तर हे तोडताय तर याला काय कारण आहे, किती खर्च केलाय, काय सांगाल? हा माझा 4 एकर बाग आहे आणि 2 वेळ झालता आपण गारपीट झाली होती त्यावेळेस सौदा झालता 60 रुपयांनी। या स्पॉट थेरी होती ते रशियाला दिलं तर 60 रुपयांनी। तर नंतर पावसाने तो पूर्ण पडून गेला म्हणजे गारपिटीनं। आता हे मागच्या वर्षी पण काही घडलं नाही, या वर्षी पण गर्भधारणा झाली नाही फळाची, त्यामुळं झाड मी तोडून टाकत आहे। हे तोडून काहीतरी दुसरं पीक घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे। किती खर्च आला आत्तापर्यंत मला 4.5-5 लाख रुपये नुसतं यंदाचा खर्च आला। किती कर्ज? माझ्यावर जवळ 30-32 लाख रुपये कर्ज आहे। एकंदरीत पाहता कर्जाचा डोंगर आणखीन वाढू नये आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी द्राक्ष बागेवर या ठिकाणी कुऱ्हाड चालू नये, भुईसपाट केलं जात आहेत। अशाच पद्धतीने निफाड तालुक्यात अनेक ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे कुठेतरी शासनाने या द्राक्ष उत्पादकांसाठी आता मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी आता या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।